तर आम्ही या सगळ्या विषयामध्ये इथल्या असणाऱ्या विकासात्मक कामांच्या संदर्भात आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि आपणही आम्हाला या सगळ्या कठीण काळ मी यासाठी सांगेन कारण कर्डिले साहेबां शिवाजीरावांचा मुलगा या निवडणुकीला उभा आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करायला आम्ही आज त्यांच्याकडे आलो. विधान परिषदेवरती घेणार असलेले या सगळ्या विषय जे असतात हे विषय तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे की आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड जे आहे ते या संदर्भात विचार करतो आणि पार्लमेंटरी बोर्डातला मीच प्रमुख आहे आणि मी आणि देवेंद्रजी आमच्याबरोबर असणारे सहकारी सगळेजण असतात. एक गोष्ट लक्षात घ्या की भाजपसारखा एक चांगला लोकप्रतिनिधी जो आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष त्यांच्या पूर्ण कुटुंबाने किंवा त्यांच्या परिवाराचं असणारं या भागामधील असणारं वलय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची आम्हाला संपूर्ण कल्पना आहे. परंतु आज पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आज अंतिम दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करायला आलेलो आहोत. बऱ्याच वेळेला विखे पाटील साहेबही त्यांच्याशी बोललेले आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की त्या बाबतीमध्ये ते सकारात्मक आहे. निर्णय काय झाला त्यांच्यावरती निर्णय सोडलेला आहे. ते त्यांनी असं म्हटलं की आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करू. मला खात्री आहे की कार्यकर्ते सुद्धा आमच्या विनंतीला मान देतील.